आणि ज्येष्ठांसाठी महत्वाचे 5 नियम. 1. तुम्ही निवृत्त होत असताना तुम्ही उद्यापासून कसं वागायचं ते आधी मनात ठरवा. निवृत्त होतपर्यंत तुम्ही जेव्हा नोकरीत होतात तुम्ही घरातल्या कुठल्याही कामात लक्ष घातलेलं नाही. तुम्ही कधी घरामध्ये कुठल्याही गोष्टीत लक्ष घातलेलं नाही. निवृत्त झाल्यानंतर बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालू नका. फ्रीज मध्ये भाजीच का उरली, अगं कालच भाजी आणून दिली होती ती केलीच का नाहीस. बारीक सारीक गोष्टीत पुरुषांनी लक्ष घालायचं नाही. आणि मी तर म्हणते स्वयंपाकघरात पुरुषांनी जास्त लक्ष घालायचं नाही. बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालू नका. मदत करा, पण ती मदत त्रासदायक होईल अशी मदत करू नका. 2. मुलगा सकाळी 7च्या लोकलनी बाहेर पडायचा आहे, तो त्याच्या आवरण्याच्या गडबडीत आहे. तुम्हाला सकाळी उठायची काही आता घाई नाहीये. तुम्ही निवृत्त झालेले आहात. तुम्ही टॉयलेट आणि बाथरूम अडवून बसायचं नाही. पहाटे 5:30ला बाहेर पडायचं, चक्कर मारून 7 वाजता बरोबर घरात यायचं. त्याचं सगळं आवरलेलं असतं. तुम्ही मध्ये मध्ये केलं ना की त्याची चिडचिड होते की बाबा तुमचं काही घाई आहे का जाण्याची, तुम्ही कशाला आत्ता मध्ये मध्ये करताय, जरा 1 तासभर जास्त झोपा ना, कुठे बिघडलं, सुरू होते चिडचिड. सकाळी सकाळी पेपर आला तर तुम्ही वाचायचा नाही. मुलगा ऑफिसला जाताना चहा पिताना पेपर चालणार असतो, त्याला फक्त पेपरच्या हेडलाईन्स बघायचे असतात. तो फक्त चहा पिता पिता तो पेपर चालणार आहे आणि नंतर तो निघून जाणार आहे. पेपर टिपॉयवर दिवसभर पडलेला असतो, दिवसभर पारायण करा, पण त्याच्या वेळेत पेपर अडवू नका. नंबर 3. मुलाकडे कुणी आलं स्वतःहून ओळख करून देण्यासाठी बाहेर येऊ नका. मुलांना आवडत नाही, स्वतःहून अजिबात बाहेर यायचं नाही. नाहीतर आलंय बाहेर, स्नेहवर्धक ज्येष्ठ नागरिक संघटना चालवतो, मी अध्यक्ष आहे, काय आमचं आहे, मग ते सुरू. त्यांना काही इंटरेस्ट नसतो आणि तुमची गाडी चालू राहते आणि मग मुलं चिडतात, बाबा तुम्ही कशाला बाहेर आला तो. आणि ते ज्येष्ठ नागरिक संघाचं सारखं काय सांगताय, तर बसा, अपमान करून घेऊ नका, मान ठेवून घ्या, सन्मानाने बाहेर बोलवू दे की बाबा माझे मित्र आले, मी ओळख करून देतो, जरा बाहेर या. बाहेर या म्हटलं की यायचं. जोपर्यंत बाहेर या म्हणतात नाही तोपर्यंत यायचं नाही. मुलांना आवडत नाही हो हल्ली मुलांनी. मग आई सांगत असते तुम्ही गप्प बसाव, जरा आत या, जरा आत या, मग तिच्या पण अंगावर ओढायचं, गप गप, सगळा गोंधळ करू नका घरात, थोडंसं समजून घेऊया. आणि मग सुनांना पण आवडत नाही, त्यामुळे आपला त्रास होईल, आपली अडचण होईल. अशा कुठल्याही गोष्टी घरात करायच्या नाही. आणि सगळ्यात 5वा महत्वाचा नियम, अतिशय महत्वाचा, की मुलांकडे कुणी आलं आणि जर त्यांना खाद्यपदार्थ देत असतील, काही काही ज्येष्ठांना तिथेच बसून खायची आवड असते, मला इथंच दे, मला इथंच दे. अहो तुमचे हात थरथरतायत, तुमच्या तोंडात काय जाताना चमचा पडतो, ते तुमच्या अंगावर सांडतो, तो आम्हाला 17दा पुसावा लागतो, तुम्ही त्याच्यापेक्षा आत बसून खा. समजून सांगितलं तर राग येतो की नाही नाही असं कसं म्हणतेस तू, अहो बसा मध्ये मग खा, मला 4 लोकांच्यातच खायचंय. माझे सासरे खूप त्रास द्यायचे, मला बाहेर बसूनच हॉलमध्ये त्यांच्याबरोबर खायचंय. हात थरथरायचे, हात थरथरले की मग ते अंगावर सांडायचं, मग सगळ्यांसमोर अंगावर सांडलं की मग त्या मुलांनी नाही तर बायकोनी पुसायचं, त्याच्यापेक्षा आत बसून खाणं